लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानं मुंबई पालिकेमध्ये आता त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि सत्ताधारी काळे शर्ट काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजामध्ये सहभागी झालेत आणि निषेध म्हणून काळी वस्त्र आज त्यांनी परिधान केली आहेत। भाजपच्या सर्व नगरसेवकांनी काळी वस्त्र परिधान केली आहेत, काळे शर्ट कोणी घातलेले आहेत। महाविकास आघाडीचा अशा प्रकारे निषेध केला जातोय। शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून आज आपला विरोध दर्शवलाय। महापालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोध दर्शवल्यानं विरोधकांकडून भगवी वस्त्र परिधान करून याचं उत्तर दिलं जातंय। लोकसभेमध्ये महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटू लागले। सत्ताधारी प्रचंड आक्रमक झाले, आंदोलनं केली आणि आता तर महापालिकेमध्ये या संदर्भातले आता पडसाद उमटताना पाहायला मिळतात। सत्ताधाऱ्यांनी काळे शर्ट काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजामध्ये ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या, जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत। मनशी, निषेध म्हणून काळी वस्त्र परिधान करून आज सगळेजण आलेले सत्ताधाऱ्यांमधले काय नेमकं सगळं वातावरण त्या निमित्तानं दिसतंय? खरं तर लोकसभेत जे घडलेलं आहे त्याचे पडसाद आपल्याला राज्यात सगळीकडे उमटताना बघायला मिळत आहेत। विशेषतः महापालिकेत सुद्धा आज हे पडसाद उमटताना बघायला मिळाले। महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्याने आता सत्ताधाऱ्यांनी काळे शर्ट परिधान केलेले आहेत। इतकंच नाही तर शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा काळ्या फिती बांधलेल्या आहेत आणि काळे शर्ट काळ्या फिती बांधून आज ते सभागृहात दाखल झालेले आहेत। अर्थातच निषेध म्हणून ही काळी वस्त्र परिधान केलेली असली तरी सुद्धा दोन्ही बाजूंकडनं म्हणजे विरोधकांकडनं सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। ठीक, धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।